नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत DMR तर्फे इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ते असणार आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय रुग्णालय याच्यामध्ये जी पदभरती होत असते त्याला DMR पदभरती असं म्हणलं जाते। विद्यार्थी मित्रांनो, तर ही पदभरती असणार आहे छत्रपती संभाजीनगर इथे ही पदभरती केली जाणार आहे, त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये जे असणार आहे बघा मित्रांनो, गट ड ची म्हणजेच वर्ग 4 ची आणि त्यासोबत समकक्ष पदे ही भरली जाणार आहेत। तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे या संदर्भातचा असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती याच्याबद्दलची पाहणार। त्यासाठी तुम्हाला पगार किती भेटणार आहे, पात्रता कशी लागणार आहे, किती पदे भरली जाणार आहेत, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला व्यवस्थितपणे सुरू करू। ते काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजे DMR छत्रपती संभाजीनगर इथे इतर संवर्गात रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। गट ड म्हणजे वर्ग 4 ची पदे इथे आणि त्यासोबत समकक्ष पदे भरली जाणार आहेत। बघा इथे गट ड वर्ग 4 ची समकक्ष पदे असणार आहेत। रिक्त पदे इथे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पदाचे नाव गट ड वर्ग 4 ची समकक्ष पदे असणार आहेत। एकूण पदे किती आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, 300 पदे आणि 57 पदे, जवळपास 357 पदे या भरतीमध्ये भरून घेतली जाणार आहे। त्याच्यासाठीचा हा पदाचा तपशील तुम्हाला इथे खाली पाहण्यासाठी भेटणार आहे। तर इथे 2 ठिकाणी पदभरती असणार आहे मित्रांनो। पहिली पदभरती असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथे असणार आहे आणि दुसरी असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथे ही पदभरती तुमची असणार आहे। तर बघा इथे पहिल्यांदा सुरू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथे कोणती पदे भरली जात आहे, तर याच्यामध्ये पहिलं पद आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे जी असणार आहे यासाठी 30 पदे भरली जात आहेत। बघा आता याच्यासाठी तुम्हाला ES1 चं पेमेंट स्केल भेटणार आहे, म्हणजेच 15,000 पासून 47,600 रुपये या पदासाठी तुम्हाला ते मानधन दिलं जाणार आहे। आता दुसरं पद आहे आयाचं पद असणार आहे, यासाठी 2 पदे भरली जात आहेत। ES1 चं पेमेंट स्केल तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजेच 15,000 ते 47,600 रुपये। तिसरं पद आहे माळीचं हे पद आहे, यासाठी ES1 चं पेमेंट भेटेल 15,000 ते 47,000 रुपये आणि यासाठी 7 पदे भरली जात आहेत। शेवटचं पद आहे याच्यामधील चौथं प्रयोगशाळा परिचरचं हे पद आहे। ES6 चं पेमेंट स्केल म्हणजेच 19,900 रुपयापासून 63,200 रुपये हे पगार तुम्हाला इथे भेटणार आहे। यासाठी 18 पदे मित्रांनो भरली जात आहेत। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथे कोणती पदे भरली जाणार आहे, तर बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे 285 पदे भरली जाणार आहे। याच्यासाठी ES1 चं पगार भेटणार आहे तुम्हाला, म्हणजेच 15,000 पासून 47,600 रुपये असणार आहे। दुसरं पद आहे दायाचं हे पद आहे, यासाठी एकच जागा रिक्त असणार आहे। ES1 चं पगार भेटेल तुम्हाला 15,000 पासून 47,600 रुपये। तिसरं पद आहे बॉयलर चालकचं हे पद असणार आहे, यासाठी एकच जागा रिक्त असेल। ES1 चं पगार तुम्हाला भेटेल 15,000 पासून 47,600 रुपये। चौथं पद आहे पाळक्याचं हे पद आहे, यासाठी ES1 चं पगार भेटणार आहे 15,000 पासून 47,600 रुपये। यासाठी एकच जागा रिक्त असणार आहे। पाचवं पद आहे ड्रेसरचं हे पद आहे, यासाठी तुम्हाला 2 जागा रिक्त असणार आहेत। ES1 चं पगार भेटणार आहे 15,000 पासून 47,600 रुपये। सहावं पद आहे बघा माळीचं हे पद असणार आहे, यासाठी 4 पदे भरली जात आहेत। ES1 चं पगार भेटणार आहे 15,000 पासून 47,600 रुपये। आणि शेवटचं पद आहे नाभिकचं हे पद असणार आहे, यासाठी 6 पदे अशी भरून घेतली जात आहेत। ES1 चं पगार भेटणार आहे 15,000 पासून 47,600 रुपये एवढं पगार तुम्हाला यासाठी भेटणार आहे। तर अशा प्रकारे ही पदे इथे पदाबद्दलची सर्व माहिती झालेली आहे। आता त्याच्यानंतर आपण थेरी जाहिरात कशा प्रकारे ती पण इथे पाहून घेऊ। बघा आता खाली इथे 2 टिप तुम्हाला इथे दिलेल्या आहेत। पहिली टिप आहे सदर जाहिरात तुम्हाला www.gmcaurangabad.com या वेबसाईटवर पाहायला भेटणार आहे, उपलब्ध करून देण्यात आले। या वेबसाईटवर तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल। त्याच्या सदर जाहिरातीमध्ये पदामध्ये बदल असेल किंवा आरक्षणात बदल असेल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे, तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रिया स्थगित करणे म्हणजे भरती थांबवणे देखील किंवा भरती रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यालयाने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत। म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे असणार आहेत, आपल्या काही कामाचं नसणार आहे। त्यानंतर बघा आता महत्त्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या असणार आहेत।
तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याचा कालावधी असणार आहे 5 जून पासून तुम्ही 24 जून पर्यंत रात्री 5 वाजेपर्यंत इथे अर्ज करू शकता. फीस भरण्याची शेवटची तारीख असणार 24 जून ही फीस भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. रात्री 11:59 तुम्ही ही फीस इथे भरू शकता. परीक्षेचा दिनांक व कालावधी काय असणार आहे तर तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार दिनांक कालावधी काय असेल तो. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. म्हणजे हॉल तिकीटद्वारे तुम्हाला दिनांक आणि पत्ता तुम्हाला एक्झामचा कळवण्यात येणार आहे. आता परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा. राखीव प्रवर्गासाठी म्हणजेच खुला प्रवर्ग यासाठी 1000 रुपये फीस असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस असणार आहे. माजी सैनिकसाठी ते कुठल्याही प्रकारची फीस नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत DMR तर्फे पदभरती तुमची केली जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास 357 पदे या पदभरतीमध्ये भरून घेतली जात आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे अर्ज करायचा आहे. खूप चांगली जाहिरात तुम्हाला पदभरती इथे पाहण्यासाठी भेटत आहे. तर सर्वांनी आता तयारीला लागायचं आहे. सर्वांसाठी इथे हा सुवर्ण संधी पाहण्यासाठी भेटत आहे. तर सर्वांनी या संधीचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि शेवटी तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटू अशाच तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.